आज सकाळी काय झालं माहिती आहे का, माझा स्वप्नातला बंगला बांधून तयारच होत होता. तेवढ्यात मला फोन आला, मॅडम तुमचं पार्सल आलंय. मग काय, तसेच झोपेतनं उठले, डोळे सुजलेले, तुम्ही माझे बघतच असाल. म्हणलं आता उठले तर सगळ्यात पहिले ना काल रात्री आणलेलं सगळं सामान व्यवस्थित ठेवून घ्यावं. सगळं डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं आणि त्यानंतर मग दिवसभर काही व्हिडिओ शूट केला नाही. मग संध्याकाळच्या टायमिंगला आहे ना सगळे व्यवस्थित भांडे घासून किचन ओटा सगळं साफ करून आज फक्त मी खिचडी भातच लावला. आणि नुसतं खिचडी भात बनवायचं कारण असं की आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं होतं. आणि पातेल्यात तो भात करण्याचं कारण असं की तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितलाच असेल की माझा कुकर किती मला साथ देत होते. मग पटपट खिचडी भात बनवला, म्हणलं बाहेर काय खायला नको. आणि आम्ही निघालो थेट पिंपरी चिंचवडमध्ये. आता इथं असलेलं हे 4 भुजा मंदिर म्हणजे श्री विष्णूंचं मंदिर आणि श्री विष्णूंची असलेली ही विलोभनीय मूर्ती. या मंदिराचं बांधकाम आहे ना पूर्णपणे संगमरवरी दगडामध्ये केलेलं आहे आणि त्यामध्ये एकदम कोरीव नक्षीकाम केलेलं आहे. राजस्थानी स्थापत्य कलेची आठवण करून देतं हे. ह्या मंदिरामध्ये ना खूप जास्त स्वच्छता आहे, शांतता आहे आणि मनमोहक दृश्य पण आहे. जर तुम्ही इथं जाणार असेल ना तर रात्रीच्या वेळी जावा, कारण की रात्री इथं खूप सुंदर लाइटिंग असते आणि त्या लाईट्समुळे ना हे जे नक्षीकाम आहे, हे जे मंदिर आहे ते अजूनच सुंदर आणि मनमोहक दिसायला लागतं. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.